जय श्रीराम मित्रांनो. तर आज दररोजच्या प्रमाणे 5:30ला निघालो होतो आम्ही ग्राउंडवर. मित्रांनो गार तर लय लागते, पण तरी पण आम्ही आलो ग्राउंडवर. आणि ग्राउंडवर पोहोचलो की लगेच आम्ही वॉर्मअप करून ट्रॅकला. आज सरांनी सांगितलं तर 30 मिनिटं झिरो स्टेपनी पळायला. आणि पळून झालं ना, सरांनी सांगितलं आपल्याला चला ग्राउंडवर. आज आपल्याला टचअपचा वर्कआउट घ्यायचा आहे. आता पुन्हा थोडा वॉर्मअप करून आपण केली टचअप वर्कआउटला सुरुवात. जोपर्यंत वर्कआउट चालू आहे तोपर्यंत आपण अकॅडमीच्या ग्राउंडची माहिती घेऊयात. हे केवळ एक मैदान नाही, तर हे आमच्यासाठी एक मंदिर आहे जिथं आमचं भविष्य घडवलं जातं. तुम्ही पाहू शकता हे ग्राउंड किती प्रशस्त आणि किती मोठं आहे. आम्हाला धावण्यासाठी पुशअप, पुलअप्स आणि इतर सर्व व्यायामासाठी पुरेशी जागा मिळते. इथे आम्ही दररोज 400 मीटरच्या ट्रॅकवर घाम गाळतो. याची माती आणि रचना अशी आहे की धावताना दुखापत होण्याची शक्यता कमी होते. या ट्रॅकवर हजारो लाखो विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य घडवलं आहे. तर मित्रांनो, आम्हाला सरांनी पाणी प्यायला ब्रेक दिलाय. ब्रेक नंतर सुरू झाली 200 मीटरची रिपिटेशन. प्रत्येक रिपिटेशन मध्ये आपलं 100% देणं गरजेचं आहे. 200 मीटरच्या रिपिटेशन नंतर आपला स्कॉट ब्रुस्टरचा नंबर होता. हे व्यायाम आपल्या ताकदीसाठी खूप गरजेचं आहे. शेवटी ग्राउंड सोडण्याआधी सरांनी आम्हाला एक छान गोष्ट करून दाखवली. सरांनी चक्क NCC परेडची काही खास टिप्स करून दाखवल्या. फायनली सोडला आपल्या सरांनी ग्राउंड. शेवटी जाताना आपल्या सरांसोबतचा एक क्षण. तर मित्रांनो, कसा वाटला आपला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.